माहितीसाठी की जेणेकरून ही कामं सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी आमच्या प्रयत्नातून मंजूर केलेली आहेत। आणि सध्या असं वातावरण आहे की सध्याचे सत्ताधारी किंवा त्यांचे नगरसेवक ही कामं जशी काय आपण ह्या महिन्यात लगेच आपण मंजूर करून आणली या बाबतीचा टेंबा मिरवत फिरत आहे, तसं मीडिया करत आहे। म्हणून ऑफिशियल कागदपत्रांसहित आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। तर तुम्हाला सांगतो, जी कामं आता टेंडर लागलेली आहेत किंवा लागू घेतलेली आहेत किंवा पुढे लागणार आहेत, ही सर्वच्या सर्व कामं ही आमच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी मंजूर करून दिलेली आहेत। जिल्हा नियोजन आणि शासनाकडून ही मी तुम्हाला जिल्हाधिकारी यांची जी प्रशासकीय मान्यता आहे आणि यात मंजूर केलेली आहे ही आपल्यासमोर सांगतो की कणकवली नगरपंचायत आरक्षण क्रमांक 27-28 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याच्या कोर्ट आणि वुडन कोर्ट आणि मॅट बसविण्याकरिता 30,56,000चा निधी मंजूर केला होता। दुसरा कणकवली नगरपंचायत 30,56,000चा कणकवली नगरपंचायत सभागृह व कणकवली नगरपंचायत परिसर सुशोभीकरणाकरिता 50,06,000चा निधी उपलब्ध करून दिला होता प्रशासकीय मान्यतेनुसार। तिसरं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीत बगीचा सुशोभीकरण करणे व पायाभूत सुविधा निर्माण करणे, म्हणजे ब्रिज खाली तो जो भाग आहे आप्पासाहेब पटवर्धन किंवा ह्या भागचा, याचं ब्युटिफिकेशन करणं, जे विद्रुपीकरण आलेलं आहे याच्यासाठी 1,50,90,000चा निधी मंजूर आहे। चौथं काम आहे नगरपंचायत हद्दीतील दळकेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षण भिंत बांधणे व शेडचे बांधकाम करणे व त्या संबंधित इतर अनुषंगिक कामे पार पाडणे, यासाठी 49,76,000चा निधी मंजूर आहे। पाचवं काम कणकवली नगरपंचायत हद्दीत मराठा मंडळ येथे, जे आपला मराठा तिथे गणेश घाट बांधण्याकरिता 69,54,000चा निधी मंजूर आहे। कणकवली नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी सोलर हायमाश बसविणे, यासाठी 19,99,000चा निधी मंजूर आहे। आता आठवं ना। कणकवली नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचरा रोड ते मसूरकर किनारी जो पोलीस स्टेशन कडे जाणारा रस्ता आहे, या रस्त्यासाठी 29,56,000 मंजूर आहे। कणकवली नगरपंचायत हद्दीतील टेमवाडी येथील नवीन रस्त्याला सोलर पद्धतीत बसविणे, जो टेमवाडीतून रस्ता केला नवीन रस्ता तो आतल्या वाडीतून, याच्यासाठी 9,98,000 मंजूर आहे। कितवा झाला? 9 हे आता 10 झाले। कणकवली नगरपंचायत हद्दीत तांडेल कॉम्प्लेक्स शेजारील गटार बांधकाम करणे, यासाठी 13,47,000 रुपये मंजूर आहे। 10 झाली ना? 11व्या कणकवली नगरपंचायत हद्दीतील तेलियाळी कस्टम ऑफिस तेलियाळी येथील गटाराला 13,47,000 रुपये मंजूर आहे। नाही सॉरी, 13 लाख नाही, 9,85,000 रुपये मंजूर आहे। त्याच्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीत तेलियाळी रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण करणे 12 लाख आहे। म्हणजे जो आपण नवीन जी जुनी हरण्याळी कॉर्नरला घरं होती, जी आपण भूसंपादन करून घेतलेली, जो वळण कंजेस्टेड होतं आणि अपघात घडायचे, त्याच्यासाठी तो रस्ता रुंदीकरण आणि पाईपलाईन आणि ते बदलणे, यासाठी आहे ते। अमाऊंट आहे 12 लाख एकर। हे 11 आहे ना, 12 लाख। कणकवली नगरपंचायत हद्दीतील नरडेळ रोड मोहनमाळा येथे
वाळा शेजारी संरक्षण भिंत बांधणे, म्हणजे तो जो मुढेडोंगरीच्या अलीकडे जो व्हाळ आहे आणि पाणी रस्त्यावर येते त्यासाठी आहे त्याची रक्कम आहे, अरे वा, दिसत 6,90,000. दुसरं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीतील परबवाडी गणपती साण्याचे उर्वरित बांधकाम व रस्ता करणे. हे रस्ता तिथपर्यंत जाणार आहे. त्याचं काम आहे 18,94,000. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील परबवाडी रस्ता, म्हणजे मूळ जो परबवाडीत जातो त्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आणि त्या रस्त्याला फुटपाथ व गटर बांधकाम करण्यासाठी 40,82,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठ स्मशानभूमीचे नूतनीकरण, म्हणजे जी आपली बाजारपेठ आहे स्मशानभूमी, ते शेड वगैरे आणि इतर धार्मिक कार्याला आणि शेड आणि दुसरी एक स्टॉक गोडाऊन हे जे उर्वरित काम आहे त्यासाठी 15,46,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली बाजारपेठ मध्ये हरिश्चंद्र हॉटेल आहे, त्याच्यामध्ये पारंपरिक नाला आहे म्हणजे गटर आहे. त्या गटराच्या बांधकामाकरिता 10,66,000 रुपये मंजूर आहे. कणकवली बिजली नगर हिरलेकर सर्व्हिसिंग सेंटर आहे, तिथे ह्या नदीकडे जाणाऱ्या गटाराला तो पीस जोडलेला नाही. ह्या गटाराकरिता 11,41,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील रिंग रोड जो आपण नवीन केले फेज 1 व फेज 2 येथे सोलर पद्धती व्यवस्था, म्हणजे स्ट्रीट लाईट सोलर मध्ये याकरिता 34,79,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील हरण्याळी हेमंत उपरकर यांच्या शेजारील गटार बांधकाम करण्याकरिता 10,09,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर हे सर्व जिल्हा नियोजन महानगरोत्थान मधून पालकमंत्रीच्या याच्यातून मिळाले. तसंच जिल्हा नियोजन पर्यटन विकास मधून कणकवली नगरपंचायत हद्दीतील माऊली नगर, जे आपलं माऊली देवस्थान आहे, काय माऊली नदी, माऊली नगर नव्हे माऊली नदी जे देवस्थान आहे, या तिथल्या नदीचं सौंदर्यीकरणासाठी सुशोभीकरणासाठी 53,06,000 रुपये मंजूर आहे. तहसीलदार कार्यालय येथे सोलर हायमास्ट बसविण्याकरिता 4,46,000 रुपये मंजूर आहे. आणि सगळ्यांचा आणि दुसरी गोष्ट नागरी स्थानिक सुविधा जी शासनाचा हेड आहे नागरी सेवा व सुविधा पुरवण्याकरिता, यामध्ये कणकवली नगरपंचायत हद्दीत जो भसूरकर किनई रस्ता आहे, हा रस्ता टोटल मजबूतीकरणासहित 40 लाख रुपये मंजूर आहे. आपल्या माध्यमातून काही नवीन प्रतिनिधींनी सांगितलं की खड्डे बुजवण्यासाठी फक्त 40 लाख आहे, त्यासाठी नाही आहे. खड्डे बुजवायचे ते तर आपल्याला सभागृहात त्याचं स्पष्टीकरण आम्ही मागू. हा रस्ता आहे पूर्णपणे BBM वगैरे कार्पेट मजबूत यासाठी आहे. त्यानंतर सुतारवाडी इथे जे प्लॉटिंग आहे, इथे जो रस्ता आहे त्या रस्ते विकास मधून 41 लाख रुपये मंजूर आहे. या व्यतिरिक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फेज 2 मध्ये म्हणजे इतर कामे स्पोर्ट्सची करण्यासाठी इमारतीसाठी 4 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. असे एकूण TPTC आणि रस्ते विकास मधून 8,07,43,000 आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी 4 कोटी, असे एकूण 12,07,43,000 एवढा निधी
पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेबांनी या नगरपंचायतीसाठी 25-26 साठी उपलब्ध करून दिलेला आहे. याची पावसाळ्या आल्यानंतर पुढे गेल्यानंतर निवडणुकीनंतर नगरपंचायत असो किंवा जिल्हा परिषद आचारसंहिता असो, आता हे आचारसंहिता संपला, एक एक टेंडर सुरू होत आहे. लॉट जसा होईल तसा आणि तशी कामं आपल्याला सुरू होताना दिसतील. एवढंच हे सगळे जी कामं आहेत ही सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी आमच्या मागणीनुसार मंजूर करून दिलेली होती. ही कणकवलीकरांना ज्ञात असावी आणि यानंतर या कामांचं श्रेय सत्ताधारी घेण्यापेक्षा यानंतर जे काय त्यांनी स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या राजकीय ताकदीवर जे काही 100 कोटी अनुदानित 50-500 काय असेल ते किंवा 2 लाख, अतिशय चांगलं स्वागत आहे. कारण कणकवलीत कामच झाली पाहिजे. आमचं जेवढं दायित्व होतं तेवढं आपण दिलंय. आता पुढे दायित्व त्यांचं आहे कणकवलीकरांसाठी. तर आम्हाला त्यांच्या पुढील कामांना आमच्या आतापासून मनापासून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. या कामांची भूमिपूजन केव्हा करतात? ते करतात ते काय काम तो करतात. भूमिपूजन हा त्यांचा प्रश्न नाही आता जे खुर्चीत ना, जे खुर्चीर आहे ते भूमिपूजन करतात. त्याच्यामुळे जी कामं प्रामुख्याने आम्ही आमच्या माध्यमातून किंवा आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून सुचवली होती ती सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि खासदार राणे साहेब यांनी ती मंजूर केली आणि जवळजवळ 12 कोटी आणि 7 लाख वगैरे असा तो निधी आहे तो आपल्या नगरपालिकेला मिळाला. त्याच्यामुळे निधी देण्याचं काम मंत्री साहेबांनी केलेलं आहे. आता त्याच्यानंतर सत्ता बदल झाला, त्याच्यामुळे आता भूमिपूजन वगैरे त्यांनी करायचे. माझ्या अभ्यासाप्रमाणे आम्हाला जे कळतं त्याप्रमाणे साधारण ह्या कामांचं 1 वर्ष त्यांना 1 वर्ष तरी लागेल ही कामं संपवायला साधारण त्यांची, अशी मला वाटतं. त्यांच्यात 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष ही आम्ही मंत्री साहेबांनी निधी मंजूर केलेली कामं होती आणि नंतर मला वाटतं ते 100 कोटी आणणार आहेत. अतिशय खुल्या मनाने सांगतो त्यांचं स्वागत आहे. 100 कोटी आले तर कणकवली शहराचा कायापालट होईल आणि आलेच पाहिजे, कारण ते सुद्धा सत्तेमध्ये आहेत राज्याच्या. त्याच्यामुळे त्यांनी निधी आणून कणकवलीचा विकास झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि काय कोणाला वेगळा विचारूचा काय? कणकवलीसाठी तुमचे ब्युटिशियन होणार. हो, दिले 1.5 कोटी ब्युटिशियनसाठी दिले ब्रिजच्या खाली. आता त्यांनी आम्ही दिले, आमचे मंजूर आम्ही दिले. मंत्री साहेबांनी ब्रिजच्या खाली सगळं उठवून ब्युटिफिकेशन करा, 1.5 कोटी मंजूर होत. त्याची तारीख होईल तर तुम्ही सांगितली. आता त्यांनी निवडणुकीनंतर काम लावताय अजून लावत नाही. आता हे काम लावचं आता शासनाच्या ऑर्डर्स आहे. हे काय आम्ही सांगतोय कुठूनची असं नाही. मंजूर होऊन केव्हा मंजुरी केव्हा फक्त निवडणुकीच्यामुळे आचारसंहितेमुळे थांबलो. आपण इलेक्शनच्या आधी बातमी छापली होती ना तुमच्या. येस. आता आम्ही आठवण करून दिली की 12/7 ला लिहिलेले मंत्री साहेबांच्या माध्यमातून अधिकार आहे त्यांचो. ते खुर्चीवरच सगळेजण जे नगरसेवक ते सगळे येतले नारायण होते. टेंडर प्रक्रिया कुठली झाली? त्याच्यातले काही मोठीची कामं जी असतात त्याच्यातली फक्त प्रमाण मिळाली होती की काही टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन पण काही गेली? हे सगळी प्रमाण झाली. आचारसंहितेमुळे एक पहिला टेंडर काही होता, आता थांबला होता. आता ती झाली टेंडर प्रक्रिया. आता दुसरी टेंडर लागली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांच्या म्हणजे संपूर्ण 12 कोटीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे? नाही स्टेप बाय स्टेप लावलेले आता. काही काही जण लागली, काही सुरू होत अजून. म्हणून तुम्हाला सांगितलं सगळ्या 1 वर्ष जातात या प्रोसिजरला सगळा करून घेतो. तोपर्यंत 100 कोटी येतील. ते 100 कोटी नाही आनंद बरोबर सांगतो. 100 कोटी येतील आणि शहराचा कायापालट आम्ही खुल्या मनाने फेब्रुवारी 20 जी कामांची चालू आहे आमच्या कार्यक्रमात आता तुम्हाला बोललो ना मागच्या वेळी. ती एक जनतेत खास केलं जातात की आता आम्ही निवडालेलो आताच आम्ही बजेट मंजूर केली. असं काय विषय आठ म्हटलेलं आपण 7.5 ही सेवा आणि आम्ही पुन्हा मी तुम्हाला सांगतो आणि ह्याचे तारखे आहेत तुमच्याकडे. तेच 2025 प्रशासकीय तुम्हाला हे पाहिजे तर प्रत्येक वर्षाला तरतूद असते. पालकमंत्र्यांनी आता आम्ही कणकवली शहरातील जनता किंवा आम्ही सध्या आमचे नगरसेवक नाव आहे ते विरोधी आहे. त्याच्यामुळे आमची लोक 100 कोटीची वाट बघतात. ते येऊन दे
आणि येतील कारण एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत. सन्माननीय एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्यामुळे 100 कोटीचा निधी मिळणार आहे. उदयजी सामंत आहेत 200 कोटी सांगितलं. मला 200 असतील. ठीक आहे, 200 कोटी असतील पण येणार आणि खरोखरच चांगलं काम कणकवली शहरामध्ये होईल अशा अपेक्षेने आम्ही त्या सर्व सगळ्या ज्या प्रमाणे आमचा त्या गोष्टीला आमचा आम्ही पहिल्या वेळी पण असंच सांगितलं होतं पहिल्या प्रश्न की कणकवली नगरपंचायतच्या विकास कामाला विरोध 100% होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जेवढे निधी आणतील आम्ही त्यांचं प्रत्येक वेळी स्वागत करू. ही सगळी ना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 ते सगळं बाहेर त्यांनी घेतल्याने तर मग ही तारखे तुका देतो. शासन ह्या घेऊ नको आता म्हटलंय का तारखे देतो. काय करा, टेंडर जे आहे ते- कट केलं. लाईव्ह. मला तर थांबण्याबरोबर बोलणार नाही.